विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सुरू करायचंय गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टम मधला महत्वाचा पार्ट म्हणजे लिव्हर आहे. ओके, आपल्याला गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टम मध्ये बाळांनो तीनच टॉपिक करायचे. ओके, एक लिव्हर, एक स्टमक आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपले डायजेस्टिव्ह ज्युसेस. डायजेस्टिव्ह ज्युसेस वर एसक्यू असेल, लिव्हर किंवा स्टमक वर एलक्यू असेल. ओके, तर आता सुरू करूयात टाइमपास न करता. तर आता पहिल्यांदा बाळांनो बघा, लिव्हरचे जनरल डिस्क्रिप्शन पाहू आपण ह्याच्यामध्ये. तर लिव्हर हा कसा आहे, आपल्या शरीरामधला व्हायटल ऑर्गन आहे का नाही, आणि त्याचे दोन फंक्शन आहेत. त्याला म्हणतात बाळांनो, सेम्बुलिंगम मध्ये असा शब्द दिलाय, लिव्हर इज अ व्हायटल ऑर्गन अँड इट हॅज ड्युअल फंक्शन. ड्युअल फंक्शन म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, तर बाळांनो ड्युअल फंक्शन म्हणजे दोन फंक्शन करते. तर सिक्रेशनचं पण काम करतं आणि एक्सक्रिएटरी पण काम करते, दोन प्रकारचे फंक्शन करतं. ओके, क्लिअर. चला पुढं. आता लिव्हर काय, आपल्या बॉडीमध्ये बाळांनो लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड आहे. एमसीक्यू साठी खूप खूप महत्वाचं आहे बाळांनो, ओके नाही, म्हणजे लगभग हा एमसीक्यू फिक्सच असतो. आपल्या बॉडीमधला लार्जेस्ट ग्लँड कोणती आहे, तर त्याचा आन्सर असेल आपलं लिव्हर. परफेक्ट लक्षात ठेवा. आणि त्याचं वजन आपल्या मेन मध्ये बाळांनो तर आहे 1.5 किलोग्राम, म्हणजे लिव्हरचं वजन 1.5 किलोग्राम इन मॅन. ओके, ठीक. चलो आता लोकेशन. आता लोकेशन जर पाहायला गेलो तर सरळ सरळ एक लक्षात ठेवा. आता मी हे वरचं जर लिहिले तर थोडं अनाटॉमिकल लिहिले बाळांनो, तर डायरेक्ट तुम्ही असं लक्षात ठेवा, लिव्हर हा राईट हायपोकॉन्ड्रियम आणि इपिगॅस्ट्रियम रिजन मध्ये आहे. एवढं लिहिलं तरी इट्स सफिशियंट. ओके, हे लक्षात ठेवा. नंतर कवर्ड बाय. आता बघा बाळांनो, प्रत्येक आपल्या बॉडीमध्ये जे व्हायटल ऑर्गन्स आहेत त्या व्हायटल ऑर्गन्सला एक कव्हरिंग असते. म्हणजे आता बाळांनो कसं आपल्याला कव्हरिंग कशाची, स्किनची आहे का नाही, तसंच मध्ये पण जे व्हायटल ऑर्गन्स आहेत त्याला कव्हरिंग एका काहीतरी पडद्याची असते किंवा एका कापडाची असते. तर ते लिव्हरची कव्हरिंग आहे बाळांनो ग्लिसन्स कॅप्सूल. ओके, लक्षात ठेवा. जेवढं जेवढं लिहिले बाळांनो, मी नोट्स एकदम परफेक्ट काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही एवढं जरी वाचलं नाही, इट्स मोर दॅन सफिशियंट विथ डायग्राम. ओके, तर आता डिवायडेड इंटू. आता लिव्हर कशामध्ये डिवायडेड इंटू, आपल्याला इथं जास्त अनाटॉमी मध्ये घुसायचं नाही बाळांनो, आपल्याला फक्त इथं फंक्शनल अनाटॉमी पाहिजे. ओके, तर पहिला आहे राईट लोब, ओके, सेकंड आहे लेफ्ट लोब आणि थर्ड आहे काउडेट किंवा क्वाड्रेट लोब्स. आता लिव्हरला लोब्स, अनाटॉमिकल, फिजिओलॉजिकल ते खूप पसार आहे. ओके, एवढं तुम्ही आपल्याला मस्ट नो एवढं लक्षातच ठेवायला पाहिजे. तुम्हाला डायग्राम दाखवतो बघा. आता इथं डायग्राम प्रमाणे जर पाहायला गेलो बाळांनो, तर हे बघा, इथं राईट लोब, ओके क्लिअर, इथं लेफ्ट लोब क्लिअर, इथं नंतर सगळ्यात महत्वाचं कॉमन बाईल डक्ट आणि इथं गॉल ब्लॅडर. ओके, मी बाळांनो ही डायग्राम मी फक्त अँटेरियर पोझिशन म्हणजे समोरून आपलं लिव्हर कसं दिसतं या पद्धतीने मी डायग्राम ड्रॉ केलेली आहे. ह्याच्या पोस्टेरियर व्ह्यूची डायग्राम तुम्हाला अनाटॉमी मध्ये दिसून जाईल, पण तुर्तास तर इथं मस्ट नोला ही डायग्राम महत्वाची आहे. चला, एवढं झालं. डायग्राम तुम्ही बघून घ्या व्यवस्थित आणि ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा बाळांनो, डायग्रामला मार्क ऍडिशनल असतात. ठीक आहे, चला पुढं. आता हेपॅटिक लोब्यूल. आता प्रत्येक व्हायटल ऑर्गन आहे बाळांनो, किडनी आहे, आपलं हार्ट आहे, आपलं लिव्हर आहे, तर मग त्याच्यामध्ये काम करणारी म्हणजे मेन काम करणारा राजा त्यांच्यामध्ये कोण आहे की बाबा त्याचं फंक्शन करतो एवढं महत्वाचं, तर ते आहे हेपॅटिक लोब्यूल, आहे की नाही. म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये लोब्स असतात लिव्हरला, आहे का नाही, आणि ईच लोब मध्ये भरपूर लोब्युल्स असतात असं. तर इथं काय की बाबा जनरली सेम्बुलिंगम बुक मध्ये असं दिलेलं आहे बाळांनो की 50,000 ते 1 लाखापर्यंत आपल्या लिव्हर मध्ये हेपॅटिक लोब्युल्स प्रेझेंट असतात. ओके, चलो. नंतर आता फंक्शनल सेल्स. आता फंक्शनल सेल्स ह्याच्यामध्ये कोणकोणते आहेत तर बाळांनो, मेन आपली हेपॅटोसाइट्स नो डाऊट. सेकंड थिंग आहे कुपर सेल, ती कशाच काम करते, फॅगोसाइटचं किंवा इम्युन सिस्टीम मध्ये काम करते ती. आणि थर्ड आहे बाळांनो आपली एंडोथेलियल सेल्स. एवढं क्लिअर. चला पुढं. आता पुढं काय म्हणते की आता बरं लिव्हरचे राईट आणि लेफ्ट फंक्शनल लोब्स हे कशावरून पडले तर बाळांनो दोन गोष्टीवरून पडले, एक तर ब्लड सप्लाय आणि दुसरं बाईल ड्रेनेजवर. लक्षात ठेवा, म्हणजे ब्लड सप्लाय कुठून कुठं आहे, बाईल ड्रेनेजचं कुठून कुठं, कारण हेच महत्वाचं काम आहे का नाही. पोर्टल वेन, पोर्टल सिस्टीम मध्ये आपलं लिव्हर खूप म्हणजे महत्वाचं काम करतं, तर त्याच्यामध्ये या दोन गोष्टी लक्षात ठेवा, जस्ट लक्षात ठेवा. ओके, नंतर इथे एक पॉईंट आहे बघा, लिव्हर डिवायडेड इंटू 8 फंक्शनल सेगमेंट्स. म्हणजे आपल्या लिव्हरचे 8 फंक्शनल सेगमेंट पडतात. तर प्रत्येक सेगमेंट मध्ये काय काय आहे, प्रत्येक सेगमेंटला त्याची पोर्टल वेनची ब्रांच आहे, ओके, नंतर हिपॅटिक आर्टरीची ब्रांच आहे आणि थर्ड बाईल डक्ट आहे बाळांनो. ओके, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याचा आता ब्लड सप्लाय. आता ब्लड सप्लाय काय, पोर्टल वेन
एक ऑक्सिजन पुअर आहे, म्हणजे व्हेन मध्ये बाळांना तुम्हाला ऑब्विसली माहिती आहे की ऑक्सिजन कमी असतो. मात्र पोर्टल व्हेन ही न्यूट्रिएंट रिच आहे आणि ती 75% ब्लड सप्लाय करते आपल्या लिव्हरला. ओके. नंतर हेपॅटिक आर्टरी 25%. ओके, एवढं. नंतर नर्व सप्लाय सिम्पॅथॅटिक फायबर्सचं सिलिएक प्लेक्सस मधून येणार आहे आणि पॅरासिम्पॅथॅटिक फायबर्स हे पोस्टिरियर ट्रंक ऑफ व्हेगस म्हणून येणाऱ्या या फायबर्सचा नर्व सप्लाय आपल्या लिव्हरला आहे बाळांनो. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे आपले फंक्शन ऑफ लिव्हर. कारण बाळांनो फिजिओलॉजी इज नथिंग बट आपली हाऊ टू आपल्या बॉडी वर्क कशी करते, आपल्या बॉडीचं काम काय, आपल्या बॉडीमधल्या ऑर्गनचं काम कसं आहे ह्याचं आपली फिजिओलॉजी सांगते. तर आता आपल्याला लिव्हरचीच फिजिओलॉजी पाहायचंय. ओके. तर आता लिव्हरची फिजिओलॉजी पाहता बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की पहिल्यांदा त्याचं मेटाबॉलिक फंक्शन आहे. आता मेटाबॉलिक फंक्शन लिव्हरचं कसं होतं बाळांनो, तर आपल्या बॉडीमध्ये प्रॉक्सिमेट प्रिन्सिपल ऑफ फूड जे म्हणलं जातं ते कशाला म्हणलं जातं, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स. तर कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स बाळांनो मेटाबॉलाइज तर करावं लागेल ना, तर ते मेटाबॉलाइज करायचं काम आपलं लिव्हर करतं. हे तुम्ही मेटाबॉलिक फंक्शन मध्ये लाईन लिहायचे. ओके, हे झालं पहिलं फंक्शन. आता दुसरं फंक्शन आहे स्टोरेज फंक्शन. मग आता लिव्हर स्टोरेज काय करतं बाळांनो, तर लिव्हर स्टोरेज करतं ग्लायकोजन, अमायनो ऍसिड, आयर्न, फोलिक ऍसिड, विटॅमिन ए, B12 आणि डी. बाळांनो एक वर्ड खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. मी शॉर्ट नोट्स काढलेले आहेत तर ह्या तुम्हाला ऍज इट इज लक्षात ठेवायचे आणि फायनलला रिव्हिजन पण हेच करायचंय. ओके. नंतर सिंथेटिक फंक्शन आहे. आता लिव्हर सिंथेसिस कशाचं करतं बाबा, तर लिव्हर ग्लुकोज प्रोडक्शन करतं. तर ग्लुकोज प्रोडक्शन कशामुळे होतं बाळांनो, तर आपल्या बॉडीमध्ये एक प्रोसेस होते ग्लुकोनिओजेनेसिस. जेनेसिस म्हणजे काय, न्यू क्रिएशन. कशाला, ग्लुकोजला. नवीन आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोज तयार करायचंय. ओके. तर हे ग्लुकोज तयार करण्याचं काम आपलं लिव्हर करत असतं. ठीक. नंतर अजून काय सिंथेसिस करतं, तर सगळे प्लाझ्मा प्रोटीन, सगळ्यात महत्वाचं आहे बाळांनो, सगळे प्लाझ्मा प्रोटीन आपलं लिव्हर सिंथेसिस करतं एक्सेप्ट इम्युनोग्लोब्युलिन्स. इम्युनोग्लोब्युलिन्स इज द also a part of protein or nothing but protein, but liver is not synthesis the immunoglobulin, is the exception. Remember it. नंतर क्लॉटिंग फॅक्टर्स, आपल्या बॉडीमध्ये जे 13 क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत ते पण हे करतं, सिंथेसिस करतं. ओके, एवढं क्लिअर. आता पुढे चला. पुढं काय, सिक्रेशन ऑफ बाईल. आता बाळांनो हे खूप महत्वाचं आहे बरं. सगळ्यात महत्वाचं फंक्शन लिव्हरचं, सगळेच महत्वाचे पण हे तर जास्तच महत्व आहे. ओके. तुम्ही बाईल डक्ट कशी पाहिली, तर हे बघा असं. आता सिक्रेशन ऑफ बाईल. आता सिक्रेशन ऑफ बाईल मध्ये काय पहिल्यांदा, तर आपल्या लिव्हर मध्ये बाईलचं सिक्रेशन झालं तर त्या बाईल मध्ये काय असतं बाळांनो मेन, तर बाईल साल्ट असतात. ओके. मग आता हे बाईल साल्ट काय काम करतात, तर जे बाईल साल्ट आहेत आपल्या इंटेस्टाईन मध्ये जे फॅट आहे त्या फॅटचं डायजेशन आणि ऍब्सॉर्प्शन करण्याचं काम आपले हे बाईल साल्ट करतात. आणि बाईल साल्ट कुठून सिक्रेशन होतात बाळांनो, तर आपल्या लिव्हर मधून. एवढं क्लिअर. तर हे सगळ्यात महत्वाचं फंक्शन आहे, लक्षात ठेवा. नंतर आहे एक्सक्रेटरी फंक्शन. मग आता एक्सक्रेटरी फंक्शन कुणाचं एक्सक्रेशन करत असेल बाबा, ऑब्विसली आपल्याला माहिती आहे आपण टॅप घेतो बाळांनो, व्हेरियस प्रकारच्या. आता बघा तुम्ही, आपण हॉस्पिटलमध्ये डॉक्टर टॅप देतात, मग त्या टॅपच्या वरून एक कव्हरिंग असते बाळांनो. ओके. मग त्या कव्हरिंगचं समजा किंवा त्या एनी हार्मफुल जे त्याच्यामध्ये मेटल्स आहेत, हेवी मेटल्स आहेत, तर त्या हेवी मेटल्सचं एक्सक्रेशन करण्याचं काम आपलं बाळांनो लिव्हर करत असतं. इट्स अ बघा इम्पॉर्टंट फंक्शन अनदर. देन कोलेस्ट्रॉलचं पण एक्सक्रेशन करत असतं आणि बाईल पिगमेंटचं पण एक्सक्रेशन करत असतं. ओके. नंतर आहे हिमॅटोपोएटिक फंक्शन. आता हिमॅटोपोएटिक फंक्शन मध्ये काय येईल बाळांनो, आता तुम्ही म्हणताल हिमॅटोपोएटिक लिव्हर कसं करेल, लिव्हर हिमॅटोपोएसिस कसं करेल, तर तुम्हाला मी आत्ताच सांगितलं होतं स्टोरेज फंक्शन मध्ये विटॅमिन B12 आणि आयर्न हे आपलं लिव्हर स्टोरेज करतं. मग तुम्हाला एक कॉमन प्रश्न पडला पाहिजे बाळांनो, जे आपल्या बॉडीमध्ये इरिथ्रोपोएसिस जी प्रोसेस होते त्या इरिथ्रोपोएसिस प्रोसेसमध्ये आपल्याला विटॅमिन B12 एकदम गरजेचं लागतं बाळांनो. आणि हे विटॅमिन B12 सिंथेसिस करण्याचं काम किंवा स्टोरेज करण्याचं काम आपलं लिव्हर करत असतं. तर इनडायरेक्टली आपलं विटॅमिन B12 इरिथ्रोपोएसिसचं काम करतं. ओके. हे एकदम इंटरेस्टिंग हे आहे बघा. आणि त्याच्याच बरोबर आयर्न पण, आयर्नचं पण तसंच आहे. लिव्हर आयर्नला पण स्टोरेज करतं, त्याच्यामुळे एचबीचं
फॉर्मेशन होतं. नंतर आहे डिफेन्सिव्ह फंक्शन आणि हिट प्रोड्युक्शन. डिफेन्सिव्ह फंक्शन हिपॅटोसाइट्स आहे बाळांनो, तुम्हाला मी सेल सांगितल्या, कुपर सेल आहे त्याच्यामुळे डिफेन्सिव्ह फंक्शन होतं. फॅगोसायटोसिस ओके. आणि नंतर हिट प्रोडक्शन नथिंग बट हे म्हणजे कसं, आता मला सांगा जिथं जिथं मेटाबॉलिक रिॲक्शन होतात तर रिॲक्शन मधून हिट इन्व्हॉल्व होणार बाळांनो, तर हे तुम्ही कॉमन लक्षात ठेवा. तर आजच्या लेक्चरमध्ये बाळांनो आपण लिव्हर पाहिलं, हा एक तुम्ही लक्षातच ठेवा, LQ आहे म्हणून असं फिक्स लक्षातच ठेवायचं ओके. आणि आता पुढच्या लेक्चरला आपण स्टमक घेणार आहोत बाळांनो, हो की नाही. मग हे तुम्ही लिव्हर तशाला तसं आहे आपल्या नोट्स मधून वाचून घ्या, हवं तर शॉर्ट नोट्स असलं तर पटपट पटपट ड्रॉ किंवा लिहून घ्या, किंवा सेमुलिंगम बुक मधून किंवा एनी अदर रेफरन्स बुक मधून पण वाचू शकता. मी जस्ट तुम्हाला ॲज अ म्हणजे आयडिया सांगितली की बाबा लिव्हरचं फंक्शनल अनाटॉमी काय आणि त्याचं फंक्शन काय. तर आता बाळांनो, तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या डॉक्टर गॅलेक्सीला नक्कीच फॉलो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. आणि तुमच्या विद्यार्थ्यांना किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हॅव अ गुड डे.